नमस्कार, आपण पाहत आहात वेद महाराष्ट्राचा यूट्यूब न्यूज चॅनल. काँग्रेस गट हा निश्चितपणे बहुजन बहुल गट आहे आणि त्यामधून दोन्ही राजकीय पक्षांना मी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला. प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचा हाडाचा कार्यकर्ता आहे, परंतु इथल्या स्थानिक नेतृत्वाला हुशार कार्यकर्ते, समाजसेवा करणारे कार्यकर्ते आणि ज्यांचा जनतेशी थेट संपर्क आहे असे कार्यकर्ते चालत नाहीत. कारण की त्यांना पक्षापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते आणि केवळ त्यामुळे माझ्या उमेदवाराला या ठिकाणी विरोध झाला. कोंडशिरस मतदारसंघ हा बहुजन बहुल मतदारसंघ आहे. 90% हे दलित, ओबीसी आणि मुस्लिमांची संख्या आहे आणि समाज हा या मतदारसंघामध्ये 70% प्लस आहे. काय झालं तर भारतीय जनता पार्टीने एक सक्षम आणि चांगला चेहरा देणार आहे, परंतु ज्यावेळी समोरून मोहिते पाटलांची उमेदवारी निश्चित होते असं असताना या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक नवखा चेहरा त्या ठिकाणी दिला, जो चेहरा समाज माणसामध्ये कुठेही आजही दिसत नाही. आणि समाज माणसामध्ये एकच चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीने यामध्ये काही नुरा कुस्ती किंवा सेटलमेंट केले का असा आरोप सर्व ठिकाणी होतोय. नमस्कार. मूळचे भाजपाचेच मात्र कोंडशिरस गटामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले ॲडव्होकेट प्रशांत सुरेश रुपनवर यांच्याशी आज बातचीत करू. सर नमस्कार. नमस्ते. कोंडशिरस गटातून आपण अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आपले सर्व पक्षांशी चांगले संबंध आहेत. आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य सुद्धा सामाजिक कार्य केलेलं आहे. असं असताना हे अपक्ष फॉर्म का भरावा लागला आपल्याला, याबद्दल थोडं सांगा. काय झालंय की कुठल्याही राजकीय पक्षाला आणि त्यांच्या असणाऱ्या नेत्यांना जास्त हुशार माणसं आणि समाजसेवेमध्ये सक्रिय असणाऱ्या माणसांची आवश्यकता नसते. कारण की त्यांना नेहमीच आपल्या पदाविषयी अनिश्चितता आणि धोका निर्माण झाल्यासारखं वाटतं. हे कोंडशिरस गट हा निश्चितपणे बहुजन बहुल गट आहे आणि त्यामधून दोन्ही राजकीय पक्षांना मी माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला. प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचा हाडाचा कार्यकर्ता आहे, परंतु इथल्या स्थानिक नेतृत्वाला हुशार कार्यकर्ते, समाजसेवा करणारे कार्यकर्ते आणि ज्यांचा जनतेशी थेट संपर्क आहे असे कार्यकर्ते चालत नाहीत. कारण की त्यांना पक्षापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटते आणि केवळ त्यामुळे माझ्या उमेदवाराला या ठिकाणी विरोध झाला. कोंडशिरस मतदारसंघ हा बहुजन बहुल मतदारसंघ आहे. त्यामध्ये 90% हे दलित, ओबीसी आणि मुस्लिमांची संख्या आहे आणि त्यातली त्यात धनगर समाज हा या मतदारसंघामध्ये 70% प्लस आहे. अशी परिस्थिती असताना या मतदारसंघात खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीने एक सक्षम आणि चांगला चेहरा देणं अपेक्षित होता, परंतु ज्यावेळी समोरून मोहिते पाटलांची उमेदवारी निश्चित होते असं असताना या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एक नवखा चेहरा त्या ठिकाणी दिला, जो चेहरा समाज माणसामध्ये कुठेही आजही दिसत नाही. आणि समाज माणसामध्ये एकच चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीने यामध्ये काही नुरा कुस्ती किंवा सेटलमेंट केले का असा आरोप सर्व ठिकाणी होतोय. आणि त्यामुळं या ठिकाणी ओबीसीचे नेते आमचे लक्ष्मण हाके साहेब यांना ज्यावेळी मी ह्या गोष्टी कानावरती घातल्या त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की निश्चितपणे आपल्याला ह्या सेटलमेंटचा तीव्रपणे विरोध करून आपल्या समाजाचा असणारा मतदारसंघ आणि त्याबरोबरच ओबीसी, बहुजन आणि मुसलमान जे 90% आहेत त्यांच्यासाठी सुरक्षित असणारा मतदारसंघ या राजकीय सेटलमेंटमध्ये कुठल्याही धनदानग्याला किंवा घराणेशाही असणाऱ्या पुढाऱ्यांच्या हाती जायला नको, या लांडग्यांच्या हाती जायला नको. त्यासाठी आपल्याला निश्चितपणे संरक्षण करण्यासाठी आपल्याला स्वतःहून ती कमान माझ्या खांद्यावरती त्यांनी दिली आणि ती कमान मी यशस्वीपणे सांभाळण्यासाठी आता प्रयत्न करणार आहे. कोंडशिरस गट म्हणजे धनगर बहुल गट आहे. तिथे धनगर समाजाची संख्या जसं आता आपण सांगितलं की निर्णायक संख्या आहे. तर आता आपण मतदारांसमोर जाणार आहात आणि हे सेटलमेंट आता आपण बोलून दाखवली, तर मतदारांकरिता आपलं काय आव्हान असणार आहे? मतदारांना मी आव्हान करणार आहे की अशा सेटलमेंटला आपण हाणून पाडणं गरजेचं आहे. जर हा मतदारसंघ जर एकदा बहुजनांच्या हातातून निसटून गेला तर पुढची 20 वर्ष ह्या बहुजनांचा आत्मविश्वास तयार होणार नाही. आणि लक्षात घ्या, ही जी सेटलमेंट आहे ती 2 राजकीय पक्षांची नसून 2 राजकीय वैरी तुमच्यासाठी एक झालेत हे लक्षात घ्या. कारण की ज्यांचं हाडवैर होतं, म्हणजे मला सांगायचं भाजपचं म्हणण्यापेक्षा भाजपमधल्या आत्ता असणाऱ्या स्थानिक माजी आमदाराचं आणि एक जे मोहिते पाटलांचं घराणं आहे त्यांचं जे हाडवैर आहे, ते हाडवैर या मतदारसंघातल्या सेटलमेंटने बहुजनांचा बळी देऊन मिटवलेला आहे.
असा माझा स्पष्टपणे या ठिकाणी आरोप आहे. आणि मतदारांना माझं सांगणं आहे की मतदार राजा हो, आत्ता जर शाने नाहीत झाला तर निश्चितपणे या मतदारसंघ तर जाणारच आहे, पण भविष्यातलं तुमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ते सुद्धा हे लोक खाणार आहेत. आणि आज आपण कुठंही धनगर, माळी, वंजारी, तेली, तांबोळी, न्हावी, सुतार, चांभार, कुंभार असा भेदभाव न करता संघटितपणे आपल्याला एकत्र येऊन या मतदारसंघाची सुरक्षितता आपल्याला करायची. आणि निश्चितपणे आपल्यावर जे आपल्या मतदारसंघावर जे इतरांचं अतिक्रमण होतंय ते आपल्याला थांबवायचंय. सर, उद्या 27 जानेवारी 2026 रोजी फॉर्म माघार घ्यायची मुदत आहे. तर आपल्याशी कुणी संपर्क केलेला आहे का? आपली मनधरणी वगैरे काय केलेली आहे का? आपण आपल्या मतावर ठाम आहात का? मी माझ्या मतावरती ठाम आहे. माझ्याकडे दोन्ही पार्ट्यांचे संपर्क झालेले आहेत, पण तरीसुद्धा मी माझ्या मतावरती ठाम आहे. कारण की मी असा कार्यकर्ता आहे जो मी एकदा माझं मत निश्चित झालं. बाबासाहेबांनी एक वाक्य बोललं होतं, अशा दिडदमडीच्या पायी माझा समाज विकणार आहे नाही. त्या उक्तीप्रमाणे जे काय होईल ते निकालानंतर होईल, परंतु बहुजनांच्या मतदाराचं आणि बहुजनांच्या या मतदारसंघाचं संरक्षण करणं ही माझ्यावरती जबाबदारी आहे. आणि ती मी जबाबदारी माननीय लक्ष्मणराव हाके यांच्या नेतृत्वाखाली, माननीय काळूरामजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पाडणार आहे. आणि या मतदारसंघावरती ओबीसीचा झेंडा, बहुजनांचा झेंडा, मुस्लिमांचा झेंडा या ठिकाणी मी फडकवणार आहे. सर, शेवटचा प्रश्न, फोंडशिरस गटामध्ये अर्जुन सिंह मोहिते पाटील, माजी सभापती पंचायत समिती माळशिरस, यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी त्यांचाच फॉर्म गुरसाळी गणात सुद्धा भरलेला आहे. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. की मला निश्चितपणे असं वाटतंय की फॉर्म काढण्याची मुदत ही 27 तारीख आहे. मी त्याबद्दल आता काय वक्तव्य केलं तर त्याबद्दल वेगळा अर्थ काढला जाईल, पण मी एक विश्वासन तुम्हाला सांगतो की अर्जुन सिंह मोहिते पाटील हे फोंडशिरस गटातून फॉर्म काढून घेतील. कारण की त्यांनी बहुजनांची दहशत घेतलेली आहे आणि त्यांना हे माहीत झालेलं आहे की आजच्या काळातील बहुजन, ओबीसी आणि मुसलमान हे जागृत झालेले आहेत आणि इथून आपल्याला काढता पाय घेण्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर खूप मोठ्या फरकाने त्यांचा पराभव या ठिकाणी होणार आहे. कारण की त्यांना असं वाटत होतं की बीजेपी बरोबर सेटलमेंट केल्यानंतर आपला विजय सुकर आहे, परंतु त्यांचा विजय या ठिकाणी सुकर होऊ शकत नाही. कारण की सामान्यातला सामान्य माणूस, तळागाळातला माणूस, तळागाळातला मतदार यांनी याविषयी विचार केलेला आहे आणि पाठीमागच्या 5-6 दिवसापासून याविषयी मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे. त्यामुळे त्या चर्चेचं उदाहरण एवढं आलेलं आहे की अर्जुन सिंह मोहिते पाटील हे फोंडशिरस गटातून फॉर्म काढून घेऊन आपला पाय तिथून काढतील आणि त्यानंतर परत तिकडे त्या मतदारसंघाकडे येण्याचा प्रयत्न करणार नाहीत. धन्यवाद. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती.